नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण डाळिंब्यांची आमटी बघणार आहोत. तर ते वाल मी काल सकाळीच भिजत घातले होते, रात्री उपसले आणि रात्री तसेच मी कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आणि आता मोड आले त्याला. मी आता या डाळिंब्या काढून घेतल्या, म्हणजे वाल सोलून घेतले. तर त्याची आज आपण आमटी करतोय, चिंच गुळाची मस्त आमटी एकदम ती होते. तर ती आता कशी करायची ते आधी मी आता वाल शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये 2च शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला. ते मी शिजवून घेणार आहे आणि नंतर आपण आमटीची कृती बघूया. तर आता या डाळिंब्या मी शिजायला लावणार आहे. तर ते मी कुकरमध्ये शिजवणार आहे की नाही, तर ते ह्या डबा आपल्याला लहान पडेल म्हणून मी ह्या वाडग्यामध्ये ते काढून घेते. तर आता या वालामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर हे वाल बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचंय. हे बघा, हे वाल बुडेपर्यंत मी पाणी घातलंय. आता कुकरमध्ये आपण आधी खाली पाणी घालतो की नाही नेहमी कुकर लावताना, तसं मी घातलंय याच्यामध्ये. आणि आता हा वाडगा मी डाळिंब्यांचा ह्याच्यामध्ये ठेवते. आपल्याला 2च शिट्या करायच्या आहेत आणि जास्त जर शिट्या केल्या तर मग त्याचा एकदम मेण होऊन जाईल. कारण वाल पण असा थोडा दिसलाच पाहिजे की नाही, म्हणून आपण फक्त 2च शिट्यांमध्ये ते शिजवून घेणार आहोत. दोन शिट्या झाले, आता मी गॅस बंद करते आणि ह्याची आता शिटीची वाफ गेली की मग आपण कुकर उघडूया. आता कुकरची वाफ गेलेली आहे. आता आपण हा कुकर उघडूया आणि आमटी करायला घेऊया. हे बघा, डाळिंबे छान आपले शिजलेले आहेत. हे बघा, आणि जास्त शिट्या करायच्या नाही, फक्त 2च शिट्या करायच्या. आमटीसाठी हे मी पातेलं तापत ठेवलंय. आता मी यामध्ये तेल घालते. साधारण 1.5 पळी हे तेल घातलंय आपण. तेल तापताय तोपर्यंत मी हे वाल थोडे घोटून घेते. खूप पण जास्त घोटून घ्यायचं नाही आपल्याला, थोडेसेच घोटायचे. कारण डाळिंबी पण दिसली पाहिजे की नाही, कारण डाळिंब्यांची आमटी करतोय आपण. मग भात खाताना अशी डाळिंबी भातावर आली की ती खायला पण मजा वाटते. म्हणून पूर्ण घोटून त्याचं मेंट करायचं नाही. तर तेल तापलंय. आता सगळ्यात मी आधी घालते मोहरी, जिरं, हिंग आणि हळद. आणि ह्या फोडणीत मी कढीपत्ता घालते. आणि आपल्याला फोडणीतच आता हे सुकं खोबरं घालायचंय. सुकं खोबरं मी हे किसून घेतलंय. त्याने आमटीला छान खमंगपणा येतो. ते आता तेलात मी जरा परतून घेते फोडणीमध्ये. खोबरं फोडणीत असं परतलं ना की ते आपोआप भाजलं जातं. कारण मी कच्चच किसून घातलंय की नाही, मी ते भाजून घेतलेलं नाही खोबरं. त्यामुळे ते तेलात चांगलं खमंग होतं भाजल्यावर. असं खोबरं आपलं छान खमंग परतून झालं. हे बघा, आणि आता मी त्यामध्ये डाळिंब्या घालते. आता आपण डाळिंब्या ढवळून घेऊया आणि मग त्याच्यात आपल्याला डाळिंब्या कितपत करायचे, घट्ट पातळ, त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी घालायचं. चांगल्या अशा परतून घेतल्या ना की डाळिंब्यांना चव खूप छान येते. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. आता आपण त्यामध्ये पाणी घालूया. तुम्हाला जसं पातळ घट्ट डाळिंब्या हव्यात त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. त्या पाण्याचं काही एवढं प्रमाण नाही. पण आपण आमटी करतोय की नाही, त्यामुळे उसळीपेक्षा त्याच्यात पाणी नक्कीच आपण जास्त घालणार. आता याला उकळी येईपर्यंत मी हा गॅस मोठा केलाय. उकळी आली की बाकीचे जिन्नस आपण त्यामध्ये घालूया.
ह्याला उकळी यायला आता सुरुवात झाली. आता आपण हा आधी चिंचेचा कोळ घालूया त्याच्यामध्ये. आपली आमटी असेल त्याप्रमाणे तो कोळ घालायचा चवीप्रमाणे. आणि हा गूळ घालते. चिंच गूळ आपण आता ढवळून घेऊया जरा. आता आपण त्यामध्ये घालतोय हे लाल तिखट. हे सुद्धा आपापल्या चवीनुसार घालायचं. आपण कितपत तिखट खातो त्याप्रमाणे घालायचं. आणि हा गोडा मसाला ते पण आपण ढवळून घेऊया. किती सुंदर कलर आला बघा आमटीला. आता आपल्याला घालायचं आहे मीठ. आता आपण घालूया हे ओलं खोबरं. कारण फोडणीमध्ये आपण सुकं खोबरं किसून घातलंय की नाही, त्याचा स्वाद वेगळा आणि ह्याचा स्वाद वेगळा. त्यामुळे ह्या डाळिंब्या अगदी अप्रतिम होतात. आता छान याला उकळी आलेली आहे आणि सगळे जिन्नस आपले घालून झालेले आहेत. आणि आता मी शेवटी ही घालतेय कोथिंबीर. आता कोथिंबीर घालून झाल्यावर ही वालाची आमटी तयार आहे. मस्तपैकी वाफाळलेला भात आणि गरमागरम त्यावर ही वालाची आमटी. आणि इतकी मजा येते जेवायला की वा रे वा. तुम्ही एकदा नक्की करूनच बघा. हा गरमागरम वाफळलेला भात आणि त्याच्यावर ही डाळिंब्यांची आमटी आणि लोणचं आणि पापड हे तर आपल्याकडे नेहमीच असतं. मग एवढं सगळं असल्यावर आणखीन काय हवं. असा फक्कड बेत जर जेवायला असेल तर अजून काही करण्याची गरजच नाही. तर कशी वाटली ही डाळिंब्यांच्या आमटीची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.